23 डिसेंबर रोजी भांडूप रेल्वे स्थानकावर एक अपघात झाला होता आणि त्यात 4 जण मृत्युमुखी पावले होते। आणि त्यानंतर आता भांडूप रेल्वे स्थानकावर पूर्णतः दक्षता घेण्यात आलेली आहे। जे अतिक्रमण होतं किंवा फेरीवाले असतील, भाजीपाला विक्रेते असतील, ज्यांची संध्याकाळी पूर्णतः इथे गर्दी असायची, अतिक्रमण करण्यात येत होतं, ते पूर्णतः नष्ट करण्यात आलेलं आहे। जसं की आता भांडूपवासियांकडून शहर मुंबईने ज्यावेळी प्रतिक्रिया घेतल्या होत्या, त्यावेळी भांडूप रहिवाशांकडून प्रचंड संतप्त प्रतिक्रिया देखील बघायला मिळाल्या होत्या की हे फक्त निवडणुकी काळापुरताच चालणार आणि पुन्हा अतिक्रमणाची जी परिस्थिती असणार ती जैसे ते होणार। पण अद्याप अशी परिस्थिती आता तरी भांडूप रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळालेली नाही। उलट आता असे कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये व या भांडूप रेल्वे स्थानकावर सुटसुटीत सर्व राहावं, जी परिस्थिती आहे ती मोकळी असावी, यासाठी आता नवीन रिक्षा चालकांसाठी नियम लागू करण्यात आलेला आहे। जर आपण इकडे बघितलं तर इकडे प्रशासनाकडून व्हाईट अशी ही रेषा आखण्यात आलेली आहे आणि रिक्षा चालकांसाठी ही एक सीमा आहे। ही जी रेषा इथे आखण्यात आलेली आहे, पांढऱ्या कलरच्या रेषा आखण्यात आलेल्या आहे। या नियमांचं जर या रिक्षावाल्यांनी उल्लंघन केलं तर त्यांना 1500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। आणि असं देखील येथील जेव्हा शहर मुंबई आम्ही आमच्या टीमने ट्रॅफिक पोलिसांची बातचीत केली, त्यावेळी त्यांच्याकडून ही देखील माहिती मिळाली की जर वयोवृद्ध असतील, सिनियर सिटीजन्स असतील किंवा एखाद्याची तब्येत खराब असेल, इमर्जन्सी त्यांना तात्काळ पुढे जायचं असेल तर रिक्षा सोडण्यात येतील। पण तेथून जी रिक्षा परत होणार आहे त्या रिक्षा चालकांना तेथून प्रवासी घेण्यास पूर्णतः मनाई आहे। त्यांनी या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांना तात्काळ त्या ठिकाणी दंड देखील ठोठावण्यात येणार आहे, असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। तर आपण जर बघू शकता की आता इकडे माझ्या उजव्या हाताला ही संपूर्ण रिक्षा चालकांची लाईन आहे आणि आता जे डायरेक्ट प्रवासी आहेत की ज्यांना डायरेक्ट जायचं आहे, मीटरवर जायचं आहे, त्या प्रवाशांसाठी ही रिक्षाची लाईन करण्यात आलेली आहे। आणि ज्यांना शेअरिंग साठी जायचं आहे त्यांना आता तिकडे त्या साईडला रिक्षा लावण्यात आलेल्या आहे, तिकडून त्या शेअर रिक्षाचा प्रवास करू शकतात। तर आता भांडूप रेल्वे स्थानकाने कुठेतरी मोकळा श्वास घेतल्याचं अखेर चित्र भांडूपवासीच नाही तर संपूर्ण प्रवासी जे आहेत त्यांना पाहायला मिळत आहे। आणि आता हे चित्र नेहमीच असं पाहायला मिळणार का, हे सुद्धा आता संपूर्ण जे प्रवासी आहेत ते जे भांडूपवरून प्रवास करतात किंवा भांडूपसाठी प्रवास करण्यासाठी येत असतात, त्यांच्यासाठी हे जे चित्र असेल हे नियमित पाहायला मिळेल का, हे देखील आता औत्सुक्याचं ठरणार आहे। तर आता बस जे आहेत, बेस्ट बसचा जो मोठा अपघात झाला होता त्यानंतर हे जे संपूर्ण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे, वेळच्या वेळी जे ट्रॅफिक हवालदार असतील ते देखील इथे वेळोवेळी हजर राहिल्याने आता जे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे हा इथे सुटलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर कुठेतरी कुर्ल्यानंतर भांडूपमध्ये जो मोठा अपघात आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यात 4 जणांनी आपला जीव देखील गमावलेला होता, तर असा पुन्हा अपघात होऊ नये याची संपूर्ण खबरदारी आता प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। तर आता पुढे अजून या भांडूप रेल्वे स्थानकावर काय काय बदल पाहायला मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशालसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।